इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता मुंबईवर सुद्धा जाणवू लागलेले आहे. मुंबईमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा आता जाणवू लागलेला आहे. मी सध्या चेंबूरच्या HP गॅस कंपनीच्या अगदी बाहेरच्या रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शेकडो गाड्या ज्या आहेत त्या गॅस रिफिल करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर आता या युद्धाचा थेट परिणाम होतोय. मुंबई, पुणे, नागपूरच्या अनेक ठिकाणी व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडरची टंचाई झाली आहे आणि घरगुती सिलेंडरसाठी वाट पाहावी लागते. पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यानं तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक 19 किलो आणि 5 किलो सिलेंडरचा पुरवठा आता रोखलेला आहे. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली, तर घरगुती 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जातं आहे. हॉटेल व्यवसायावर परिणाम याचा होणार आहे आणि या गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसल्याचे चिन्ह दिसत आहेत. पुढील काही दिवसात हीच स्थिती राहिली तर 50%हून अधिक हॉटेल बंद राहण्याची स्थिती आहे. काही कर्मचारी आहेत या कंपन्यांचे जे गॅस बाटल्यांचा पुरवठा रेगुलराइज करण्याचं काम करतात. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गॅस भर के आ रहा है क्या यहाँ से? 19 kg और 5 kg का नहीं आ रहा है। हाँ, पूरी तरीके से बंद है? पूरे नहीं, थोड़ा कभी कभी देते हैं। ओके, क्या स्थिति क्या है यहाँ पे LPG गैस की? LPG गैस का ये जो कमर्शियल बाटला है पूरी तरह से बंद है। अच्छा, कितने दिन से बंद है? ये आज ये चौथा दिन है। चौथा दिन है। चौथा दिन है। और ये बाकी जो घरेलू सिलेंडर है वो बराबर चालू है। वो चल रहे हैं? वो चल रहा है। तो ये होटल्स जो है उनके ऊपर इसका पूरी तरीके से? हाँ, होटल भी बंद हो गए हैं। बाकी जो ऐसे बाहर से आते 5 किलो का कमर्शियल बाटल लेते हैं वो भी मतलब लेके इधर उधर घूम रहे, मिल ही नहीं तो दूंगा कहाँ से। और 14 kg भी नहीं दे सकते। बहुत सी गाड़ियाँ हम देख रहे हैं यहाँ पे खड़ी है। वो सब पूरा टोटल कमर्शियल है। हाँ, तो सारी कमर्शियल जो व्हीकल्स हैं जो लेके जाती है होटल्स में वो यहाँ खड़ी है कंपनी के बाहर। हाँ, आज चौथा दिन है, पूरा एकदम क्या जाम है। कहा गया उनसे? अब बोला गया मतलब अभी जो है कमर्शियल गैस है ना वो अपने पास स्टॉक है ही नहीं और इसके लिए मैं दे नहीं सकता हूँ। तर आपण पाहतोय बघा ही परिस्थिती आहे इथली आणि कमर्शियल गॅस जो आहे तो पूर्णपणे बंद झाल्याचे इथले जे कर्मचारी आहेत ते सांगतात. त्यामुळे आता नेमकी परिस्थिती पुढे जाऊन कशी होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.